प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण आहोत. प्रभाग क्रमांक 15 मधील सेक्टर 26 मधील शुभम टावर या सोसायटीत आपण आहोत. नुकतंच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण पॅनल प्रचारासाठी येऊन गेलं होतं. सोसायटीच्या नागरिकांची या ठिकाणी भेटगाठी त्यांनी घेतलेली आहे. सोसायटीतील नागरिक आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूयात. नेमकी या प्रभागात काय परिस्थिती आहे. दादा, तुम्ही या सोसायटीमध्ये राहतात. नुकतंच भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी येऊन गेलं. काय शुभेच्छा दिल्या तुम्ही त्यांना? नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीला विश्वासाने सांगितले की तुम्ही नक्की विजयी होणार, कारण त्यांनी कामं पण तशी केलेली आहेत. म्हणजे आमच्याच प्रभागात किंवा आमच्या सोसायटीच्या जवळपास ज्या काय आमच्या अडचणी होत्या, ज्या आम्ही सांगितल्या गेल्या, तर त्या अडचणींवर त्यांनी कार्यवाही करून त्या रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत काय काय या ठिकाणी समस्या होत्या तुमच्या, कशा पद्धतीने या लोकांनी ती कामं केलेली? आता आपण पाहतोय हे आधी वेगळ्या पक्ष होते, मात्र आता सगळं भारतीय जनता पार्टीचं पॅनल झालेलं आहे. एकमताने काय तुमच्याकडे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे? अडचणी काय रिझॉल्व्ह केल्या हे सांगायचं झालं तर एक उदाहरण देऊ शकतो की आता आमच्या इथेच कॉर्नरला रस्त्याचं म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे होते किंवा कचरा असायचा, तर आम्ही ते जेव्हा आम्ही या जे काही प्रॉब्लेम होते ते सांगितले, तर त्यावेळेला आता तुम्ही जर का बघितलं तर तिथे रस्त्यावरचे खड्डे त्यांनी पूर्ण बुजवलेले आहेत. स्वच्छता असते किंवा आता स्ट्रीट लाईटचं पण काम केलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच त्यांनी सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करून सामान्य नागरिकांचं मदत केलेली आहे. दादा, तुमचं काय मत आहे? संपूर्ण पॅनल या ठिकाणी आलं होतं, 4 उमेदवार प्रचारासाठी आले होते, मोठा प्रतिसाद त्यांना मिळतो. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बीजेपी पार्टी आलीच पाहिजे, कारण की जर आपण देशाचा विचार केला तर हेच अशी एक पार्टी आहे जे देशाला वर नेऊ शकते. तर जर आपण पुण्याचा विचार केला तर पुण्याला जर पुढे वाढवायचं असलं तर आपल्याला बीजेपीलाच वोट दिलं पाहिजे. तर आमचा संपूर्ण सपोर्ट बीजेपीला आहे. काय वाटतं, प्रभाग 15 मध्ये कमळ फुलणार का घड्याळाचे काटे फिरणार? कमळच खिलणार. कमळ. कमळच का बरं खिलणार. एवढा विश्वास का वाटतो? कारण की आम्हाला मोदीवर विश्वास आहे. आणि हे जे 4 भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यावर आहे, कारण की ते त्याच पार्टीचे आहेत. तर जे पार्टीचे असले तर ते त्यांचेच रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतात. पार्टीची विचारधारा पाळतात आहे, पण कामं केलीत का त्यांनी? कामं केले आहे ना. जसं आज दादाने सांगितलं होतं की आम्ही जेव्हा सोसायटीत नवीन आले होते 2016 मध्ये, तेव्हा आम्हाला जायला रस्ता नव्हता, चिखल कच्चा रस्ता होता. मग आम्ही अमित दादा गावडे आणि बाबर साहेब यांना सांगून मग त्यांनी इथे ब्लॉक बसवले आणि हा रस्ता डांबरीकरण करून दिला. मग आमच्या लाईटीची अडचणी होत्या, मग त्यांनी लाईटी पण इथे लावून दिल्या. दादांनी सांगितल्याप्रमाणे कमळ फुलणार प्रभाग 15 मध्ये. तुमचं काय मत आहे? कमळ फुलणार, बरोबर आहे. आपला जो भाग आहे निगडी प्राधिकरणचा, हा सुशिक्षित भाग आहे. इथल्या लोकांना कामं पाहिजे आणि जे कामं करणार ते निवडून येणार. आता आमचा मोठा पाण्याचा एक प्रश्न होता, तो बाबर मामांनी स्वतः इथं उभा राहून तो म्हणजे सॉल्व्ह केलेला आहे. तेव्हापासून आमच्या सोसायटीला एकदा सुद्धा आम्ही टँकर आम्हाला मागवायला नाही लागला. मोठा प्रश्न होता तो पाण्यासाठीचा, म्हणजे लाईनच वेगळ्या पद्धतीने त्यांनी फिरवली होती. तर स्वतः आम्ही बाबर साहेबांना सांगितलं, त्यांनी स्वतः क्षेत्रीय कार्यालयामध्ये फोन करून तिथल्या साहेबांना बोलून आमच्या समस्या मांडल्या आणि स्वतः उभं राहून त्यांनी ते काम करून घेतलं. दुसरं असं आहे की आमचा हा जो भाग आहे याला सनसेट पॉईंट म्हणून ओळखलं जातं. तर पूर्वी इथं काय व्हायचं, इथं कॉलेजेस भरपूर आहेत आणि इथं आहे ना कायम रात्री 12 वाजता वाढदिवस साजरे करायला पोरं यायची, कॉलेजचे बेरीजचे येते, केक काप, हे कर ते कर. खूप त्रास व्हायचा आम्हाला. तर लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांना सांगितलं, तर आमच्या वतीनं त्यांनी पोलिसांना सुद्धा फोन केले, सांगितलं आणि पोलिसांची पेट्रोलिंग इथं सुरू झाली. तेव्हापासून तो त्रास आमचा पूर्ण बंद झाला. आता इथे कुठल्याही प्रकारची कोणी पोरं बिरं येत नाहीत आणि त्याचा आम्हाला अजिबात त्रास होत नाही. म्हणजे ही कामं आम्ही फक्त बघतो आणि कामं बघूनच आम्ही वोटिंग करणार आहे. आणि कधी आमचं कुठलंही काम असू द्यात, मग आता अमित गावडेंकडे असू द्यात, अनुप दादाकडे असू द्यात, बाबर साहेबांकडे असू द्यात किंवा मिसाळ साहेबांकडे असू द्यात, कधी आम्ही गेलो की एका दिवसात आमची कामं पूर्ण होतात. ड्रेनेज तुंबलेलं असू द्यात, फोन केला की ते लगेच हे करतात. इव्हन सोसायटीतली काही झाडं वाढलेली असतात, फांद्या बिंद्या, त्याची कटिंग करण्यासाठी सुद्धा आम्ही सांगितलं तरी ते सुद्धा येऊन हे करतात. किंवा आता सोसायटीमध्ये डास झालेले आहेत, ती धुराची गाडी वगैरे फिरवायची, फक्त एक आम्ही फोन करतो. हे सगळी कामं हे सगळी नगरसेवक कामं करतात. आमची या ठिकाणी केलेली आहेत, केली जातात आणि जी कामं करणार आहेत त्यांनाच आम्ही मतदान करणार. त्याच्यामुळं हे जे 4ही उमेदवार आहेत हे मोठ्या बहुसंख्येने निवडून येतील. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि यापुढे सुद्धा जे काही आमची कामं असतील ती आम्ही अगदी हक्काने त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो. आणि असं नाही की बाबा आता नगरसेवकांनी कसं जायचं किंवा ते फक्त निवडणुकीपुरतं या ठिकाणी येत नाहीत. 5 वर्षामध्ये आम्ही कधी जाऊ द्या, त्यांचे दार आमच्यासाठी सतत उघडे असतात आणि आम्ही हक्काने आमचा माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातो आणि ही आपली माणसं आहेत असं समजून ते आमची कामं या ठिकाणी करत असतात. त्यामुळं निश्चितच भारतीय जनता पार्टीचे हे जे काही 4ही उमेदवार आहेत, अनुपदादा मोरेंची आई असतील
शर्मिलाताई बाबर असतील, राजू मिसाळ असतील किंवा अमित दादा असतील, हे चारही उमेदवार मोठ्या प्रचंड बहुसंख्येने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे, कारण त्यांची कामं त्या पद्धतीनं आहेत. मगाशी तुम्ही सांगितलं पोलिसांच्या गाड्यांची पेट्रोलिंग होती या ठिकाणी. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. प्रचाराच्या कुठल्या कुठल्या पक्षांच्या गाड्या तुम्हाला दिसल्या या ठिकाणी फिरलेल्या? सर्वच पक्षांच्या गाड्या फिरतात आहेत. जेवढे उमेदवार आघाडी कोणाची वाटते प्रचारात, म्हणजे कोणाचा प्रभावी प्रचार वाटतोय तुम्हाला? सध्या तर भाजपचाच प्रभावी प्रचार आहे. त्याकडे उमेदवार येऊन गेलेत, अजून 4 दिवस बाकी आहेत. राष्ट्रवादीचे पण येऊन जातील, शिवसेनेचे पण येऊन जातील. परंतु इथं मी मागाशीच सांगितलं, सुशिक्षित भाग आहे. या ठिकाणी कामं बघूनच मतदान केलं जातं आणि आत्तापर्यंत ज्यांनी आम्हाला आमची कामं केलीत, आम्हाला मदत केली, त्यांना निश्चितच आम्ही मतदान करणार आहोत.